जय भीम जय शिवराय. मित्रांनो, जग बदलणारा बाप माणूस. आज जगाच्या पाठीवर आपली मुलं शिकत असताना प्रत्येक आई बापाला वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं व्हावं. परंतु सगळ्या आई वडिलांना, सर्व पालकांना, सगळ्या भावांना एक विनंती आहे की ज्या वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होण्याचे स्वप्न बघतो, त्यावेळेला आपल्यामध्ये तयारी आहे का रामजी सुभेदार बनायची? बंधूंनो, वयाच्या 5.5व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आईचे प्रेम सोडून जाते. त्यांच्या आई मृत्युमुखी पडतात. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण जबाबदारी या मीरा आत्या यांच्यावर पडते. परंतु मीरा आत्या ही सुद्धा दिव्यांग असल्यामुळं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण वेळ बघू शकत नव्हते. परंतु अशा परिस्थितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न जुळवता प्रत्येक वेळी, प्रत्येक अभ्यासाच्या वेळी, प्रत्येक शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये रामजी सुभेदारांचे खूप मोठा मोलाचा वाटा होता. बंधूंनो, आज आपण आपल्या मुलांना जन्म देण्या अगोदर त्यांच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देतो. त्यांना कोणत्या कॉलेजला जावं, त्यांना शिक्षणामध्ये कुठे आड अडचण येऊ नये, अशा संपूर्ण प्रकारच्या त्यांच्या सुविधा तयार करत असतो. तरीही आपली मुलं पूर्णपणे शिकतात का? बंधूंनो, 1904 साली रामजी सुभेदार मुंबई येथील लोअर परेल येथील डबक चाळीमध्ये राहण्यासाठी आले. 10x10च्या खोलीमध्ये वास्तव्य करत असताना त्याच्यामध्ये एक शेळी आणि मोठा परिवार. अशा वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी घर छोटे पडत होते. अशा वेळी रात्रीच्या वेळी रामजी सुभेदार बाहेर राहत असे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपत असेत. मध्यरात्री उठून रामजी सुभेदार घरी येत असेत, भीमाला उठवत असेत, अभ्यासासाठी उठवायचे आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपायचे त्या जागी येऊन रामजी सुभेदार झोपायचे. आपल्या मुलासाठी झोपेचा त्याग करणारा हा बाप, त्या सर्व गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळून पाहिले. म्हणून ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप मोठे शिक्षण घेऊन या कोट्यावधी बंधूंनो, जगाच्या पाठीवर कोट्यावधी लोकांनी ज्या एकाच माणसाला आपले आई आणि बाप म्हणावं असं अतुलनीय कर्तृत्व असणारा बाप माणूस म्हणजे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हे घडण्यामागं सगळ्यात मोठा अतुलनीय हात होता ते रामजी सुभेदारांचं. बंधूंनो, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय भीम जय शिवराय. बंधूंनो.